आणि अमरावतीत देखील नवनीत राणा पिछाडीवर। उत्तर पश्चिम मुंबईत वायकरांची आघाडी वाढते 6501 मतांनी रवींद्र वायकर पुढे गेलेले आहेत। तर ईशान्य मुंबईत संजय दिना पाटलांची आघाडी वाढते 12000 मतांनी संजय दिना पाटील पुढे गेले आहेत। उत्तर मुंबईत पियुष गोयल देखील 27000 मतांनी पुढे आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी आघाडीची संख्या मतांची आघाडी जी आहे ती वाढताना बघायला मिळते। दक्षिण मध्यमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार इकडे अरविंद सावंत ते देखील ठाकरेंच्या शिवसेनेत ते देखील पुढे आहेत। मुंबईतला कल सध्याच्या घडीला पुन्हा एकदा मागे पुढे होताना बघायला मिळतोय आणि 48 पैकी 48 जागांचे कल समोर आलेले असताना हे आता पक्षनिहाय चित्र काय ते आपण बघूया। भाजप 12, शिंदेची शिवसेना 5, अजित पवार 1, ठाकरे 10, शरद पवार 8, काँग्रेस 10, त्यामुळे 18-28 बरोबर। सध्याच्या घडीला मवियाने 10च्या गॅपने आघाडी घेतलेली असते। 18-28 असं सध्याचं चित्र, 2 इतर, त्यामुळे 18-28 आणि 2 असं चित्र बघायला मिळते। नाही अर्थातच भाजपसाठी किंवा महायुतीसाठी महाराष्ट्राचे हे आकडे खरोखरच चिंता वाढवणारे असतील, कारण एक्झिट पोलनुसार सुद्धा 50-50 ची परिस्थिती दोघांसाठी दाखवली गेली होती। ठाणे कल्याणमध्ये काय चित्र? ठाण्यात आणि कल्याणमध्ये कोण कोण आघाडीवर आहे? ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। राजन विचारे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार ते सध्या पिछाडीवर आहेत, त्या विद्यमान खासदार आहेत। तर कल्याण डोंबिवलीमध्ये विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे शिवसेनेचे, शिंदेचे